तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत तहसील हॉल येथे खरीप हंगाम पूर्वी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये खरीप हंगामातील बियाणे उपलब्धता, रासायनिक खते उपलब्धता तसेच खरीपातील मुख्य पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, जीवाणू खतांचा वापर व फायदे यासारख्या विषयांवर तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, मार्गदर्शक जितेंद्र दुर्गे, सहयोगी प्राध्यापक कृषी विज्ञान श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती डॉक्टर के.पी. सिंग, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, रासायनिक खताला पर्याय नॅनो युरिया हे उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी मनमानी कारभार केलेले उघडकीस आले आहे। काही मोजक्या लोकांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करून तालुक्यातील पत्रकार बांधवांना कुठलीही सूचना दिली नसल्याने त्यांच्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे। पत्रकाराच्या कार्यामुळे अशा आयोजित कार्यक्रमाची माहिती ही घरोघरी पोहोचविण्याचे काम करीत असते। जर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती मिळत नसेल तर कार्यक्रमाचे आयोजन कशासाठी केले जाते असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी वर्ग करीत आहे। संबंधित अधिकाऱ्याने मुद्दाम असा प्रकार केला की काय याची चौकशी वरिष्ठांनी करून पत्रकार बांधवांना या कार्यक्रमात बोलविण्यात का आले नाही याचा सुद्धा जाब विचारण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्ग करीत आहेत। या प्रकाराचा पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध केला असून पत्रकारांना निमंत्रित न करण्यामागे तालुका कृषी अधिकारी यांचा काय हेतू होता हे न उलगडणारे कोडे असून अशा मनमानी करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी याच्यावर कार्यवाही करण्याची मागणी संतप्त पत्रकारांनी केली असून लवकरच जिल्हा कृषी अधीक्षक यांना या प्रकाराची तक्रार करणार असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।